Subscribe now and press the bell icon. Never miss an update. श्री क्षेत्र पद्मालय जळगाव पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। आधी पुरातन काळात एक चक्रनगरी म्हणून ओळखले जाणारे व आताचे एरंडोल शहरापासून 10 ते 12 किलोमीटर आहे। पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे, जो संस्कृत मध्ये कमळाचे घर आहे। हे मंदिराच्या जवळ कमळ तलाव असलेले भगवान गणेशला समर्पित आहे। पद्मालय मंदिर भारतातील 2.5 गणपती पीठांमध्ये आहे। हे मंदिर अर्धापीठ म्हणून सन्मानित आहे। मंदिरामध्ये 2 स्वयंभू 2 गणेश मूर्ती आहेत, आमोद आणि प्रमोद। या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे। दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत। हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे। या तलावातील कमळाच्या फुलांनी भरलेला होता, त्यामुळे मंदिरांना पद्मालय असे म्हटले जाते। हे मंदिर टेकडीच्या वरती आहे आणि अनेक लहान मंदिरे वेढलेला आहे। श्री गोविंद महाराज यांच्या चरण पादुका येथे आहेत व 440 किलोग्राम वजनाचा एक मोठा घंटा आहे, जो येणारा भाविकांना आश्चर्यजनक आकर्षण करतो। पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की भीमाने बकासूला लढाईत पराभूत केले। लढाईनंतर त्याच्या तहान भागवण्यासाठी त्याने पाण्याचा तलाव तयार करण्यासाठी जमिनीवर कोपर धरला। या ठिकाणाला भीमकुंड असे म्हटले जाते आणि पद्मालय जवळ आहे। विविध औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पती पद्मालय मंदिराच्या परिसरात आढळतात। मित्रहो, आमची माहिती आपल्याला आवडल्यास आमच्या प्रजा न्यूज महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।